إِنَّا لَنَنصُرُ رُسُلَنَا وَالَّذِينَ آمَنُوا فِي الْحَيَاةِ الدُّنْيَا وَيَوْمَ يَقُومُ الْأَشْهَادُ يَوْمَ لَا يَنفَعُ الظَّالِمِينَ مَعْذِرَتُهُمْ وَلَهُمُ اللَّعْنَةُ وَلَهُمْ سُوءُ الدَّارِ. وَلَقَدْ آتَيْنَا مُوسَى الْهُدَى وَأَوْرَثْنَا بَنِي إِسْرَائِيلَ الْكِتَابَ هُدًى وَذِكْرَى لِأُولِي الْأَلْبَابِ. فاصبر إن وعد الله حق واستغفر لذنبك وسبح بحمد ربك بالعشي والإبكار. إن الذين يجادلون في آيات الله بغير سلطان أتاهم إن في صدورهم إلا كبر ما هم ببالغيه فاستعذ بالله إنه هو السميع البصير. لخلق السماوات والأرض أكبر من خلق الناس ولكن أكثر الناس لا يعلمون. وما يستوي الأعمى والبصير والذين آمنوا وعملوا الصالحات ولا المسيء قليلا ما تتذكرون. إن الساعة لآتية لا ريب فيها ولكن أكثر الناس لا يؤمنون. وقال ربكم ادعوني أستجب لكم إن الذين يستكبرون عن عبادتي سيدخلون جهنم داخرين. या जगाच्या जीवनात आम्ही आपल्या पैगंबरांची आणि इमानधारकांची मदत केली आणि आखिरतमध्ये जेव्हा गवाही देणाऱ्यांना उभं केलं जाईल तर त्या दिवशीही आम्ही त्यांना मदत करून सफल बनवू. ज्या दिवशी अत्याचारी लोकांना त्यांचा बहाणा मुळीच उपयोगी पडणार नाही, त्यांच्यावर धिक्काराचा मारा होत राहील आणि अतिशय वाईट सजा यातनेच्या घरात त्यांना पडून राहावं लागेल. आणि आम्ही मूसा यांना मार्गदर्शन केलं होतं आणि बनी इस्राईलला ग्रंथाचे वारसदार बनवणारही आम्हीच होतो. हा ग्रंथ बुद्धीचा योग्य वापर करणाऱ्यांकरता मार्गदर्शन आणि उपदेश होता. अल्लाहचा वायदा अगदी खरा ठरेल. सबुरीनं अटळ रहा, अपराधाची माफी मागत रहा आणि सकाळ संध्याकाळ आपल्या पालनकर्त्याचा त्याच्या पवित्रतेसह गुणगौरव करीत रहा. जे लोक कोणताही पुरावा नसताना अल्लाहच्या आयतींबाबत विवाद उभे करतात त्यांच्या मनात घमेंड आहे, परंतु या मोठेपणास ते कधीही पोचू शकणार नाहीत. अशा लोकांच्या शरारतीपासून आपला बचाव करण्यासाठी तुम्ही अल्लाहचा आश्रय प्राप्त करा. निस्संदेह तोच सर्व काही ऐकणारा आणि सर्व काही पाहणारा आहे. आकाशांना आणि जमिनीला निर्माण करणं मानवांना निर्माण करण्यापेक्षा कितीतरी जास्त मोठं काम आहे, परंतु बहुतेक लोक ही गोष्ट देखील जाणत नाहीत. आंधळा आणि पाहणारा दोन्ही समान असू शकत नाहीत. याचप्रमाणे ईमान राखून सत्कर्म केलेले लोक आणि दुष्ट दुराचारी लोक दोन्ही समान असू शकत नाहीत. पण तुम्ही फारच थोडं ध्यानी घेता. कयामत आल्याशिवाय राहणार नाही यात मुळीच शंका नाही, परंतु बहुतेक लोक अशा विनासंशयाच्या खबरीवर विश्वास ठेवत नाहीत. तुमच्या पालनकर्त्यानं सांगितलं की फक्त माझ्याच जवळ दुआ करा, मी तुमची दुआ कबूल करीन. जे लोक घमेंड करून माझ्या उपासनेला महत्त्व देत नाहीत ते फार लवकरच जहन्नममध्ये अपमानित होऊन दाखल होतील.